परंतु आज अत्यंत महत्त्वाचं टॉपिक मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुमच्या फायद्याच्या आहे, तुमच्या करिअरच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जे काही सरकार मान्य कोर्सेस आलेले आहेत फ्रीमध्ये, मुक्त कोर्सेस, ज्याच्यावर आपल्याला काही एक खर्च करावा लागत नाही, अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत हे आपल्यासाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि हे जे कोर्सेस जर तुम्ही कराल, हे जर कोर्सेस आता मी दरवर्षी हे कोर्सेस करत असतो. स्वयंचे कोर्सेस असतात ते मी तुम्हाला आता स्क्रीन शेअरिंग करून दाखवतोय की स्वयंचे कोर्सेस काय आहेत, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये एंट्री करायची, कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि आपण ते कोर्सेस कशा प्रकारे करायचं हे सगळं या ठिकाणी मी आज या लेक्चर मध्ये 20-25 मिनिटांमध्ये तुम्हाला मी आज सांगतो आहे. ठीक आहे. तर हे जे स्वयंचे कोर्सेस आहेत, हे स्वयंचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी, पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी, यूजीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने तयार केलेले आहेत आणि त्या लेक्चरचा दर्जा अतिशय चांगला आहे, जबरदस्त दर्जा आहे. त्या कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही तुम्ही जर एखाद्या जॉब ओरिएंटेड ठिकाणी जर जाल तर तुम्ही स्वयंचे कोर्सेस केलेले आहे असं जर तुम्ही म्हणाल तर त्याचा एक वेगळा इम्प्रेशन, वेगळा दर्जा पडत असतो. म्हणजेच एखाद्या जर ट्रेनिंग करायचं आहे तुम्हाला, एखादी गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर आपल्याला आजच्या घडीला पैसे द्यावे लागतात किंवा युट्यूबवरचा जो ज्ञान आहे, हा युट्यूबवरचा ज्ञान हा फ्री मध्ये फार काही आपल्याला मिळत नाही. कारण मुक्त मध्ये या जगात काहीच मिळत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे खर्च घालावे लागतात आणि पैसे खर्च घालून जो आपण ज्ञान मिळवत असतो हा अत्यंत त्या ज्ञानाचा अत्यंत चिकाटीने आपण वापर करीत असतो, चांगल्या पद्धतीने वापर करीत असतो. पण जे फुकटचं ज्ञान मिळते त्याच्याकडे फार आपण लक्ष देत नाही. ही विद्यार्थ्यांची प्रवृत्ती आहे. तर स्वयंचे जे कोर्सेस आलेले आहेत सरकारने आता हे मागच्या 4-5 वर्षाच्या पूर्वी तयार केलेले आहेत सरकारने, म्हणजे चांगल्या लेक्चरनी, चांगल्या IIT इन्स्टिट्यूटनी, इग्नूनी तयार केलेले आहे. आणि हे कोर्सेस आपण जर केलेत तर तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी हे अत्यंत फायद्याचं आहे. हे घर बसल्या तुम्ही कोर्सेस करू शकता. 2 महिन्याचे कोर्सेस आहेत, 3 महिन्याचे कोर्सेस आहेत. तुम्हाला ज्या वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हे कोर्सेस व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ लेक्चर बघणे आणि शेवटी त्या कोर्सची परीक्षा होत असते, त्या परीक्षेला जाणे आणि त्यामध्ये पास होऊन सर्टिफिकेट घेणे अतिशय सोपं काम आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगतो आहे. तर बघा, स्वयं या ठिकाणी सर्वांनी बघा, आवर्जून बघा, अतिशय महत्वाचं आहे. मी गुगल सर्चवर स्वयं टाकलेला आहे. स्वयं टाकलेला आहे. या ठिकाणी पहिलाच स्लॉट येतो आहे स्वयं सेंटर. स्वयं सेंटरवर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी हा स्वयंचं पोर्टल पूर्ण ओपन होतो आहे ना. एज्युकेशन फॉर ऑल, ऑनलाईन एज्युकेशन फॉर ऑल. ठीक आहे. आता या ठिकाणी स्वयंचं हे पोर्टल ओपन झालं. त्या ठिकाणी या ठिकाणी वरती बघा, उजव्या हाताला अबाउट स्वयं, ऑल कोर्सेस, नॅशनल कोऑर्डिनेटर आणि त्याच्यानंतर लोकल चॅप्टर. तर ऑल, एक मिनिट, स्वयंवर मी जातोय. अबाउट स्वयं बद्दल या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. हे जे IRCTE, ऑल इंडियन काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्निकल एनहान्स लर्निंग, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन,
Consolidations of Education Communication, NCERT, National Council of Education Research and Training, NISO, NIOS, National Institute of Open Schooling, IGNOU, Indira Gandhi National Open University, IIMB, Indian Institute of Management Bangalore, and NITTR, National Institute of Technical Teaching, Training and Research. या सगळ्या इन्स्टिट्यूटनी मिळून हे लेक्चर तयार केलेले आहेत आणि हे लेक्चर तुमच्यासाठी अत्यंत चांगले आहेत. आज या ठिकाणी हे सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं आहे हे तयार केलेलं आणि हे पूर्णतः फ्री आहे. गव्हर्नमेंटनी या ठिकाणी सगळं फ्री केलेलं आहे. या ठिकाणी बघा हे स्वयंचं व्हिडिओ सुद्धा आहे, एक YouTube वर तुम्ही बघू शकता. Hello, good morning sir. Good morning sir. As we are going to launch, this is indeed a very exciting. ठीक आहे. तर याचे कोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहेत हे आपण बघू. हे अबाउट कोर्स झालेला आहे, हे ऑल कोर्सेस मध्ये बघतोय मी. ठीक आहे. आता ऑल कोर्सेस वर मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे जे काही कोर्सेस अवेलेबल आपल्याला आहेत ते अवेलेबल आपल्याला या ठिकाणी मिळतील. आता बघा या ठिकाणी मी जर फिल्टर केलं तर तुम्हाला IRCT चे कोर्सेस अवेलेबल आहेत. CES कोर्सेस CEC, IGNOU, IIMB, NCERT, NIOS, NITTR, MPTL आणि UGC. जनरली बघा की हे IIMB चे कोर्सेस हे सायन्स साठी असतात, पण IRCTC, IGNOU चे कोर्सेस आहे, UGC चे कोर्सेस आहे. हे UGC चे कोर्सेस आपल्याला आपल्यासाठी आपल्या ह्युमॅनिटीज साठी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर बघा मी हे अपकमिंग इनरोलमेंट ओपन, मग या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी कोर्सेस ओपन झालेले आहेत. हे जानेवारी पासून चालू होतील. हे वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी आहेत. त्या वेगवेगळे कोर्सेस वर तुम्हाला बघायचं आहे की कोणता कोर्स हा माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी हा चांगला आहे, की कोणता कोर्स मी जर केलं तर मला समोरच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल. यासाठी तुम्हाला ह्या कोर्सेसवर जायचं आहे. जसं बघा ॲनिमेशन, बघा ॲनिमेशन म्हणजे जसं आपण पिक्चर मध्ये वगैरे खूप बघतोय, ॲनिमेशन केलेले पिक्चर्स वगैरे असतात खूप. तर ते ॲनिमेशन कशा पद्धतीने करायचं या ठिकाणी मी जर क्लिक केलं या कोर्सेसवर तर हा ॲनिमेशनचा कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. बघा आतापर्यंत या कोर्सला 4228 लोकांनी विद्यार्थ्यांनी इनरोलमेंट केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण नागपूरचेच विद्यार्थी इनरोलमेंट होत नाही, संपूर्ण जगातील विद्यार्थी. मी काय बोलतोय, संपूर्ण देशातील नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण जगातील विद्यार्थी या ठिकाणी इनरोल होऊ शकतात. तुम्ही या ठिकाणी नागपूरचा एक विद्यार्थी आहे तर तुम्हाला अमेरिकेचाही एक विद्यार्थी या ठिकाणी दिसेल, इंग्लंडचे दिसतील, बाकीच्या देशाचे पण दिसतील. आता या ठिकाणी या ॲनिमेशन कोर्स मध्ये बघा ह्या ठिकाणी समरी दिलेली आहे. हा 15 वीकचा कोर्स आहे, 15 आठवड्याचा कोर्स आहे. म्हणजे 15 आठवडे म्हणजे किती, जवळपास 3 महिन्यांचा कोर्स आहे. म्हणजे 10 जानेवारीला हा कोर्स चालू होतोय, 30 एप्रिलला हा संपतोय. 30 एप्रिल नंतर कुठेतरी त्याची एक्झाम होईल आणि एक्झाम झाल्यानंतर त्या एक्झाम मध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. हा बघा तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. अशा प्रकारचे जर तुम्ही कोर्सेस केले तर तुम्ही ॲनिमेशन स्वतः करू शकता आणि त्या ॲनिमेशनच्या भरोशावर तुम्ही पैसे कमवू शकता, तुमचा जॉब करू शकता, तुम्ही नोकरी करू शकता. बघा या कोर्सचं लेआउट सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. बघा त्या कोर्स संदर्भात सगळी माहिती. दिस कोर्स इज स्टुडंट्स मेजॉरिटी ऑफ ॲनिमेशन, डिझाईन इंजिनिअरिंग, गेम टेक्नॉलॉजी. हिअर यू आर लर्न अबाउट द डिझाईन, हिस्टॉरिकल अँड थिअरिटिकल डेव्हलपमेंट क्रिएशन. म्हणजेच टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेला हा एक कोर्स या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. कोर्सच्या संदर्भातला व्हिडिओज पण तुम्हाला खाली दिसेल. बघा कुठल्या एक्सपर्टचे, भुवनेश्वर कुमार
यांचा आहे, अलका प्रियान यांचा आहे, हे प्रासन सिंग यांचा पण या ठिकाणी लेक्चर आहे. अभिषेक कुमार हा US चा आहे, यांचं पण तुम्हाला लेक्चर. बनारस युनिव्हर्सिटीचं जे प्रोफेसर आहेत अचिंत्य सिंघल यांनी पण हे केलेलं आहे. मग पहिल्या वीक म्हणजे या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. पहिल्या वीक म्हणजे जसं 15 वीकचा कोर्स आहे, तर 15 वीकच्या कोर्समध्ये या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या प्रत्येक वीकला आपण काय काय शिकणार आहोत. तर फंडामेंटल ऑफ एनिमेशन, पॉली इंजिनिअरिंग अँड बेसिक मॉडेलिंग, पॉली इंजिनिअरिंग, पॉली पेंटिंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघून तुम्ही या कोर्सला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. अभिषेक कुमार अँड डॉक्टर अचिंत्य सिंघल, बनारस हिंदी युनिव्हर्सिटीने हा जे प्रोफेसर आहेत यांनी हा कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे आणि या कोर्सला आपण तुम्ही इनरोल होऊ शकता. म्हणजे तुमची इच्छा असेल तर. आता आणि बाकीचे कोर्स आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. आता हा ऍनिमेशनचा कोर्स मी तुम्हाला फक्त दाखवलेला आहे एक. तर जे कोर्स आपल्या कामाचे आहेत त्या कोर्सलाच फक्त आपण ऍडमिशन करायची, इनरोल करायचं आणि त्या कोर्स इनरोल केल्यानंतर तो कोर्स तुम्हाला करायचा. आता हा ऍनिमेशनचा, तुम्हाला वाटत असेल की ऍनिमेशनचा कोर्स मी केलं पाहिजे, तर तुम्ही ऍनिमेशनचा कोर्स करू शकता. हा दुसरा या ठिकाणी कोर्स आहे, स्टडी गाईड ऑफ ऑर्गनायझिंग. हा आपल्या कामाचा नाही. अ ब्रीफ कोर्स ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी हाही आपल्या कामाचा कोर्स नाही आहे. ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो हाही नाही आहे, हाही नाही आहे. ऍनिमेशनचे हे वेगवेगळ्या सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेले कोर्स आहे. आता अकॅडमिक रायटिंग, जे समोरच्या काळामध्ये PhD करणार आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी रायटिंग कसं करायचं, थेसिस कसं करायचं, रिसर्च पेपर कसं लिहायचं आहे, रिसर्च पेपर कसं शोधायचं आहे, या संदर्भातला हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्ही करू शकता. CES चा हा कोर्सेस आहे. अजय सिमंठी यांनी हा विकसित केलेला आहे. HNB गुवाहाटी युनिव्हर्सिटीचे हे आहेत श्रीनगरचे, यांनी हा कोर्स विकसित केलेला आहे. या कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर मी त्या दिवशी बघितलेला आहे अकॅडमिक अँड रिसर्च रिपोर्ट रायटिंग, हा कोर्स आहे. तुम्ही समोरच्या काळामध्ये PhD करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला कोर्स आहे. लॉच्या संदर्भात हा एक कोर्सेस आहे. हा इंजिनिअरिंगच्या संदर्भात आहे. हा इंजिनिअरिंगच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर समोरच्या आहेत याच्यामध्ये MPTL चे, जसं MPTL चे जे कोर्सेस असतात हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतात. तर त्याच्यानंतर खाली बघतोय आपण परत कॉम्प्युटर अचीव्ह आर्किटेक्चरचा आहे कोर्सेस आहे. हा बघा, कॉम्प्युटर आर्किटेक्चरचा कोर्स आपण करू शकतो. म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड जे काही हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये करायचं हे या कोर्समध्ये शिकवल्या जात असते. त्याच्यानंतर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, ऍडव्हान्स कॉन्स्टिट्यूशन्स लॉ, हा पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड असलेला हा एक कोर्सेस आहे. या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन्स लॉ म्हणजेच संविधानातील जे काही नियम आहेत त्यांच्या संदर्भातला हा कोर्सेस आहे. तर त्याच्यानंतर ऍडव्हान्स इन्स्ट्रक्शन मेथड्स आहे, ऍडव्हान्स फाउंडेशन इंजिनिअरिंग आहे, ऍडव्हान्स ग्राफ थिअरी आहे. हा संस्कृतशी रिलेटेड बघा, ऍडव्हान्स लेवल ऑफ स्पोकन संस्कृत, संस्कृत कशा प्रकारे शिकलं पाहिजे याच्या संदर्भात कोर्स आहे. ऍडव्हान्स NMR टेक्निक अँड सोल्युशन, ऍडव्हान्स प्रोबॅबिलिटी, जसं आपण या ठिकाणी स्टॅटिस्टिकचे जे विद्यार्थी आहेत तर स्टॅटिस्टिकच्या विद्यार्थ्याला सामान्य काळामध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर ऍडव्हान्स ऑफ प्रोबॅबिलिटी थिअरीज हा एक कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. 24/1/2022 ला हा कोर्स स्टार्ट होतो आहे. तर या ठिकाणी आपण या कोर्सला सुद्धा जॉईन होऊ शकता. टेक्सटाईल पेंटिंग टेक्नॉलॉजी, हे बघा, टेक्सटाईल पेंटिंग टेक्नॉलॉजी, पेंटिंगच्या टेक्सटाईल मध्ये पेंटिंग कशा प्रकारे आपण करतो या संदर्भातला हा या ठिकाणी कोर्स आहे. आणि हे सगळेच्या सगळे कोर्सेस आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं पैसे तुम्हाला खर्च करावा लागत नाही. बघा, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड ऍग्रिकल्चर जिओग्राफी, पोल्युशन अँड कंट्रोल, एअर पोल्युशन अँड कंट्रोल, हा जर तुम्ही कोर्स केला तर एखाद्या पोल्युशन किंवा प्रदूषणाच्या ऑफिसमध्ये जर रिलेटेड असलेला ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता किंवा
तुम्हाला जॉब मिळू शकते. हा एअरक्राफ्ट डिझाईन बघा, ही एअरक्राफ्ट डिझाईन कशा प्रकारे जर करायची या कोर्सला मी ओपन करतो बघा. IIT कानपूरच्या लेक्चरनी हा कोर्स तयार केलेला आहे. बघा एअरक्राफ्टच्या डिझाईन कशा प्रकारे तयार करायच्या या संदर्भातला कोर्स आहे. कोर्स कोऑर्डिनेटर आहेत, हे तुम्हाला सगळी व्हिडिओज प्रोव्हाइड करतील. पहिल्या वीक मध्ये आपण काय करायचं, दुसऱ्या वीक मध्ये काय साईज कसा असला, त्याचं कंट्रोल सरफेस साइजिंग कसं असला, हे सगळं या ठिकाणी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिकू शकता. हे खूप चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी. अल्जेब्रा, त्या दिवशी मी तुमच्यासाठी एक कोर्स मी बघितलेला, हा बघा आपल्या अर्थशास्त्राच्या संदर्भात हा एक कोर्स आहे, अन इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला कोर्स मी हा कोर्स केलेला आहे मागच्या वेळे. त्या कोर्समध्ये मी पास सुद्धा झालेलो आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सचा कोर्स आहे, हा कोर्स तुम्ही करू शकता. जे आपल्या सिलेबसला आहेत तोच पार्ट या ठिकाणी आपल्या सिलेबसच्या संदर्भात केलेला आहे. बघा मी याला ओपन करतो. तर हा 12 वीकचा कोर्सेस आहे. हे त्या कोर्सचे कोऑर्डिनेटर आहेत. ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सच्या कॅटेगरीचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, व्हॉट इज इकॉनॉमिक्स, डिमांड सप्लाय, इक्विलिब्रियम चेंज अँड सप्लाय, डिमांड इलास्टिसिटी. बघा हे सगळं शिकलेले आहात तुम्ही. त्याच्यानंतर दुसऱ्या वीक मध्ये काय सांगणार आहेत, कंपॅरेटिव्ह स्टॅटिक्स, कंझ्युमर थिअरी, प्रेफरन्स, युटिलिटी, मॅक्झिमायझेशन, सबस्टिट्यूशन, इन्कम इफेक्ट, गिफिनी गुड्स. ठीक आहे. हे सगळं तुम्ही शिकलाय. कॉस्ट कर्व आहे, मार्केट आहे, त्याच्याने इक्विलिब्रियम अनालिसिस आहे, प्राइस डिस्क्रिमिनेशन आहे, मार्केट एनरोलमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, ओलिगोपोली वगैरे. हे सगळं जो पार्ट जो आहे, हा सगळं पार्ट तुम्ही BA ला शिकलेला आहात किंवा आता MA ला शिकत आहात मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. हा कोर्स, या कोर्सला तुम्ही जॉईन होऊ शकता. अतिशय चांगला कोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी कोर्सेस आहेत. एक मोबाईलशी रिलेटेड असलेला कोर्स या ठिकाणी मी त्या दिवशी बघितलेला होता. हे बघा, हे कोर्स डिझाईन कसे करायचे, हे डिझाईन केल्यानंतर, हे जर शिकल्यानंतर तुम्ही स्वतःचा धंदा, उद्योगधंदा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला असा अँड्रॉइड मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, हा बघा हा एक कोर्स तुमच्यासाठी मी बघितलेला होता. जे आपले काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थी हा कोर्स करा. म्हणजे हे अँड्रॉइड मोबाईल मध्ये अप्लिकेशन कशा प्रकारे आपण डेव्हलप करतो, हा जर तुम्ही कोर्स जर केले तर तुम्ही स्वतःचा एक ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट एक शॉप टाकू शकता. हा बघा, अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बिल्डिंग सॅम्पल अँड्रॉइड ऍप्लिकेशन युझिंग अँड्रॉइड स्टुडिओ, अँड्रॉइड प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन, अँड्रॉइड मॉनिफेस्ट फाईल अँड इट्स कॉमन सेटिंग कशा प्रकारे करायची, ऍक्टिव्हिटी सर्व्हिसेस. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी स्मार्टफोनशी रिलेटेड आहेत. स्मार्टफोनशी अँड्रॉइड मोबाईलशी रिलेटेड असलेल्या सगळ्या गोष्टी बघा. गॅलरी, ड्रायव्हिंग 2D अँड 3D ग्राफिक्स कशा प्रकारे तयार करायचे, मल्टीमीडिया, ड्रायव्हिंग अँड वर्किंग विथ अॅनिमेशन कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी आजकाल सगळ्या या ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत. हा खूप चांगला कोर्सेस आहे. या कोर्सला मी सुद्धा इनरोल झालेला आहे. 1591 विद्यार्थी आतापर्यंत इनरोल झालेले आहेत. बघा, हे कोर्स कोऑर्डिनेटर आहे. कोर्स कोऑर्डिनेटर काय म्हणतात हे बघा. आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो. हो सर, येत आहे. हो सर. या व्हिडिओचा आवाज येतोय? हो सर, आवाज येत आहे. हे बघा, हे व्हिडिओ मध्ये सगळं सांगितलेलं आहे. Hello. Dr. Himanshu Patel and I'm instructor for this course. Today, course will introduce you to 2D graphics, कोर्सच्या संदर्भात सगळं सांगितलेलं आहे. computer science, all to develop them. ठीक आहे. 12 वीकचा कोर्स आहे हा. आणि कोर्स सगळं लेआउट दिलेलं आहे. अशा प्रकारचे जर कोर्स केले तर तुम्ही स्वयं उद्योग टाकू शकता. सगळे विद्यार्थी आज नोकरी मिळतील, मी कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन करतो, मला नोकरी मिळेल, यावर जर तुम्ही अवलंबून राहिले तर ती सगळं तुमचं आयुष्य हे कठीण होत चाललेलं आहे जाईल.
परंतु अशा प्रकारचे तुम्ही ऍडव्हान्स काही कोर्स टाकले तर तुम्ही आत्मनिर्भर होऊन तुम्ही स्वयं उद्योग टाकू शकता. ठीक आहे, हे कोर्स तुम्ही अवश्य बघा असं मला मनापासून वाटते आहे आणि या कोर्सला तुम्ही जॉईन व्हा असं मला सुद्धा या ठिकाणी वाटते आहे. ठीक आहे, बघा खूप चांगले चांगले कोर्स या ठिकाणी दिलेले आहेत. कम्युनिकेशन स्किल कशा डेव्हलप करायच्या याच्या संदर्भात कोर्स दिलेला आहे, हा इग्नूचा कोर्स आहे. ठीक आहे, आणखी कोर्स आहेत, भरपूर सारे कोर्स आता जानेवारी पासून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ओपन झालेले आहेत. शिक्षका संरचना एवं प्रबंधन हा पण या ठिकाणी कोर्स आहे. फुसतकर सर नाही. ठीक आहे, तुम्ही पूर्ण लोड करू शकता. बघा, हे सगळे कोर्स तुम्ही अवश्य बघा. जे कोर्स तुम्हाला चांगले वाटतात, आवश्यक वाटतात, तुमच्या महत्वाच्या कामासाठी वाटतात, हे कोर्स तुम्ही जे ते कोर्स तुम्हाला करायचं आहे. खूप सारे कोर्स या ठिकाणी आहेत. जानेवारी महिन्यामध्ये हे मॅक्झिमम कोर्सेस या ठिकाणी चालू होतात आहे. हे कोर्स जर तुम्ही केले तर तुम्हाला निश्चितच त्या कोर्सचा बघा बिझनेस स्टॅटिस्टिक्स, त्या बिझनेस स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, मी हा ओपन करून दाखवतो आहे. बघा, या ठिकाणी 1275 विद्यार्थ्यांनी याला एनरोल केलेला आहे. हा BA आणि MA च्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स दिलेला आहे. हा बघा, आता आपण स्टॅटिस्टिक मध्ये जे काही शिकलो ते या ठिकाणी सगळं या कोर्स मध्ये आहे. 2 सेमिस्टर मध्ये आपण काही शिकणार आहोत ते कोर्स आहे. इंट्रोडक्शन, डाटा कलेक्शन, प्रेझेंटेशन, डाटा टेबल्स है ना, न्यूमेरिकल डिस्क्रिप्शन, मेजर अँड बेसिक प्रोबॅबिलिटी, descriptive and continue probability distribution, sampling and sampling distribution, confidence and interval estimation, one sample test, two sample test, hypothesis testing, ANOVA, chi-square test, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या 2 सेमिस्टरला शिकायचं आहेत आणि या कोर्समध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. हाही कोर्स तुम्ही विद्यार्थी MA च्या विद्यार्थी जे स्टॅटिस्टिकला आहेत ते विद्यार्थी करू शकता. C++ लँग्वेज काय आहे हे सुद्धा हा कोर्स आहे. हा बघा, C++ लँग्वेज हा हिंदी मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ITचं दिलेलं आहे. कॉम्प्युटरशी रिलेटेड या ठिकाणी कोर्सेस दिलेले आहेत. हे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे. आता हे जॉईन कसं करायचं बघा. आता माझं ऑलरेडी या ठिकाणी झालेलं आहे. हे बघा, साइन आउट जर केलं तर या ठिकाणी मला परत साइन इन करायची, संपूर्ण डिटेल या ठिकाणी भरायची. साइन इन केल्यानंतर डिटेल भरल्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट या ठिकाणी ओपन होईल. अकाउंट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी माय कोर्सेस आहे. मी आता काय कोर्सेस केलेले आहे याच्या संदर्भात या ठिकाणी माहिती आहे. बघा, या अँड्रॉइड मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटला मी एनरोल केलेला आहे. अकॅडमिक रायटिंग या कोर्सला मी सुद्धा एनरोल केलेला आहे. हा स्किल अँड न्यू आर्किटेक्चर हा कोर्स माझा झालेला आहे. याच्याही अगोदर माझे 3 कोर्सेस झालेले आहेत, पण ते आता या ठिकाणी दाखवत नाही. अशा प्रकारे हे कोर्स तुम्ही जर जॉईन झाला तर तुमच्या अकाउंट मध्ये हे कोर्सेस येतील. हा बघा, अकॅडमिक रायटिंग मी कोर्स मी या ठिकाणी कधी माझ्या कोर्सवर जातोय, हे सगळी डिटेल दिलेली आहे. सगळं डिटेल दिलेलं आहे. कधी स्टार्ट होतो तर पुढल्या महिन्यापासून 17 जानेवारी पासून हा कोर्स स्टार्ट होतो आहे. आणि या सगळ्या कोर्सची डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी माझ्याशी कन्सल्ट साधायचं. याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचं स्वार्थ नाही. तुम्ही ह्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत हे आता आमच्यासारखे तरुण प्राध्यापक तुम्हाला सांगू शकतात. बाकीचे प्राध्यापक तुम्हाला सांगू शकणार नाही. तुम्ही PG ला आले आहात, त्याचा काहीतरी फायदा करून घ्या. आमच्यासारख्या लेक्चरचा काहीतरी फायदा करून घ्या. अशा प्रकारचे ऍडव्हान्स जर तुम्ही केले तर तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून समोरच्या काळामध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, स्वयंचे कोर्सेस मी केलेला आहे असं जर म्हटले तर तुमचा
बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा हटके एक तुमचं प्रोफार्मा दिसेल किंवा बायोडाटा दिसेल. कारण आजकालच्या जगामध्ये एवढी कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एका पोस्टसाठी 200 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवतात. या 200 लोकांमधून आपण कशा प्रकारे उठून दिसू, आपण तिकडे कशा प्रकारे दिसू, तर अशा प्रकारचे कोर्स जर केले तर तुम्ही वेगळे पण तुमचं निर्माण करू शकता. आपल्याकडे 73 विद्यार्थी आहेत. 73 विद्यार्थ्यांपैकी आपले रोज लेक्चर करणारे काहीच विद्यार्थी आहेत. 14 विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत. मग हे 14 पैकी मी आज सांगतोय काही विद्यार्थी असे असतील फक्त लावून दिलेले आहेत आणि बाकीचे स्वतःचे कामं करतात आहे. काही विद्यार्थी असे असतील ते सिरियसली ऐकत आहेत. तर मग 5 विद्यार्थी जरी सिरियस ऐकले आणि 5 विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की या स्वयंचा कोर्स मी जर करेन तर माझा समोरच्या दृष्टिकोनातून फायदा होईल, म्हणजे 73 विद्यार्थ्यांपैकी तो विद्यार्थी खरंच हा वेगळा दिसेल, वेगळं असेल, या ठिकाणी असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपलं वेगळं पण आपणच सिद्ध करू शकतो हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. म्हणजे समोरचा काळ हा अतिशय कॉम्पिटिशनचा आहे. हे 5 वर्षाच्या अगोदरपासून हे स्वयं चालू झालेले आहे. चांगले चांगले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी हे कोर्स करतात आहे. इंजिनिअरिंगला किंवा MBA ला इथला एक कोर्स कंपल्सरी आहे, एक विषय तुम्हाला नसतो आणि इथला एक कोर्स करणे हा अत्यंत महत्वाचा असतो. हा 4 क्रेडिटचा 5 क्रेडिटचा असतो. पण मी कोर्स करतो तर आमच्या प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं की विद्यार्थ्यांपर्यंत असे कोर्स पोहोचवा, यासाठी हा मी लेक्चर आवर्जून मी तुमच्यासाठी हा आयोजित केलेला आहे. या कोर्सला तुम्ही रजिस्ट्रेशन करावं असं माझी इच्छा आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी व्हॉट्सअपवर सांगायचं की सर मी इंटरेस्टेड आहे. त्या विद्यार्थ्याला मी कशा प्रकारे जॉईन करायचं, अगदी सोपं आहे. स्वयं सेंटरचा ओपन केल्यानंतर स्वयंचं पेज ओपन होतो. इथे या ठिकाणी विनोद डोंगरवार gmail.com हा माझा अकाउंट ओपन आहे. पण इथे तुम्हाला लॉग इन केलं आणि त्या लॉग इन मध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरली तर तुमचं अकाउंट सुद्धा या ठिकाणी ओपन होईल. अकाउंट ओपन झाल्यानंतर डायरेक्ट या कोर्सवर जायचं आहे. जसं ॲनिमेशनचा कोर्स आहे किंवा हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी रिलेटेड असलेला कोर्स आहे, याच्यावर गेल्यानंतर डायरेक्ट मी कोर्स जॉईन करू शकतो. ठीक आहे, तिथे जॉईनचा ऑप्शन असते. डायरेक्ट मी या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे कोर्स तुम्ही करा असं मला वाटते. ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते विद्यार्थी या कोर्सला तुम्ही निश्चितच जॉईन होऊ शकता. हे बघा अर्पितचे कोर्स आलेले आहेत काही जुने आहे. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, भरपूर सारे कोर्स या ठिकाणी